12,000 कोटींच्या संपत्तीचा मालक, ज्यांच्या कंपनीचे कपडे घालून लोक स्वतःला VIP समजायचे, ज्यांचं एकेकाळी या मुंबईमध्ये सगळ्यात सुंदर 35 मजल्यांचं घर होतं, ज्यांना अनेक मान सन्मान मिळाले, ते रेमंडचे मालक विजयपथ सिंघानिया काळाच्या पडद्याआड गेले. 35 मजल्यांच्या घराचा हा मालक शेवटच्या काही वर्षांमध्ये एका भाड्याच्या घरात राहायला गेला, कारण त्यांच्या मुलानं त्यांना बेघर केलं. आयुष्यात त्यांची एकच चूक झाली, त्यांनी त्यांची सगळी संपत्ती आपल्या मुलाच्या नावावर केली. खरं तर हा एक मेसेज आहे सगळ्या आईवडिलांसाठी. तुम्ही तुमच्या मुलांसाठी सगळं काही करता, खूप कष्ट करता, नक्की करा, करायला हवं. पण जिवंतपणी सगळं काही मुलांना देऊन टाकणं कितपत योग्य आहे? आपले हातपाय कापून स्वतः लुळंपांगळं होणं कितपत योग्य आहे? जर शेवटपर्यंत राजासारखं जगायचं असेल ना, तर काही संपत्ती हे हातात असू द्यायला हवी. कारण हे जग श्रावण बाळाचं नाहीये मित्र.